नमस्कार, मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण पाहणार आहोत थंडगार काकडीपासून एकदम नवीन रेसिपी। चवीला अतिशय अप्रतिम लागणारी ही रेसिपी याआधी तुम्ही कधीही केली नसेल आणि खाल्लीही नसेल। तर कशी बनवायची यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। या उन्हाळ्यामध्ये काकडीची थंडगार रेसिपी ही नक्की ट्राय करून पहा। चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर सर्वात अगोदर इथे आपल्याला एक काकडी घ्यायची आहे। स्वच्छ धुवून घेतलेली काकडी इथे आपल्याला चिरून घ्यायची आहे। आता इथे आपण ही काकडी बारीक अशी चिरून घेणार आहोत। तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील। आता इथे आपण याच पद्धतीने ही काकडी बारीक अशी चिरून घेणार आहोत। आता इथे पाहू शकता तुम्ही बारीक चिरून घेतलेली काकडी आपण एका वाटीमध्ये काढून साईडला ठेवून दिलेली आहे। यानंतर इथे आपल्याला एका मोठ्या बाउलमध्ये 1 वाटी फ्रेश दही घ्यायचं आहे आणि याच वाटीने आपल्याला 2 वाटी पाणी यामध्ये घालायचं आहे। आता इथे आपण हे ताक तयार करून घेणार आहोत। एक 5 ते 6 मिनिटांपर्यंत आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे पाहू शकता तुम्ही मस्त असे ताक इथे तयार झालेला आहे। आता हे ताक आपण फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत। इथे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक चिरून घेतलेली काकडी, 2 ते 3 बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, एक अर्धी वाटी बारीक किसून घेतलेले सुके खोबरे आणि अगदी 2 ते 3 चमचे ताक घालून आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। पाहू शकता तुम्ही या पद्धतीने इथे आपल्याला हे एकदम बारीक असे तयार करून घ्यायचं आहे। आता आपण हे बारीक केलेले मिश्रण या ताकामध्ये घालून घेणार आहोत। इथे आपल्याला हे सर्व मिश्रण या ताकामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे। 1-2 मिनिटांपर्यंत आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक अर्धी वाटी पाणी घातले होते आणि ते पाणी आपण यामध्ये घालून घेतलेलं आहे। आता आपण हे पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घेऊयात। आता हे मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरते मीठ घालून घ्यायचं आहे। आता इथे मी यामध्ये 1 चमचा चवीपुरते मीठ घातलेलं आहे। मीठ घातल्यानंतर आपण पुन्हा एकदा हे चांगले मिक्स करून घेणार आहोत। आता आपण हे एका साईडला ठेवून देऊयात। यानंतर इथे एक पॅन घ्यायचा आहे। या पॅनमध्ये आपल्याला एक 3 ते 4 चमचे तेल घ्यायचं आहे। यानंतर यामध्ये आपण एक अर्धा चमचा मोहरी, एक अर्धा चमचा जिरे, एक अर्धा चमचा तीळ यामध्ये घालून घ्यायचा आहे। इथे आपल्याला गॅसचा फ्लेम हा मीडियम ठेवायचा आहे। आता यानंतर आपण यामध्ये एक अर्धा चमचाला थोडीशी कमी कस्तुरी मेथी घातलेली आहे, एक विलायची आणि 2 सुक्या लाल मिरच्या आपण यामध्ये घातलेल्या आहेत। आता आपण एक 2 ते 3 मिनिटांपर्यंत हे छान असे तेलामध्ये परतून घेणार आहोत। इथे आपल्याला गॅसचा फ्लेम हा फुल करायचा नाही, मंद आचेवर आपल्याला हे छान असे तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे। आता 2 ते 3 मिनिटांनंतर यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद यामध्ये घालायची आहे। यानंतर 1 चमचा धने पावडर आपण यामध्ये घातलेली आहे। आता आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत। यानंतर इथे आपल्याला गॅसचा फ्लेम हा बंद करून घ्यायचा आहे, नाहीतर हळद जी आहे ती जळू शकते। आता यावर आपण थोडीशी कोथिंबीर देखील घालून घेतलेली आहे। आता आपल्याला हा सर्व तडका
आपण ज्या बाउलमध्ये मिश्रण काढून घेतलेलं आहे त्यावरती घालून घ्यायचं आहे। आता यावरती आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा इथे आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत। तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने ही काकडीची नवीन रेसिपी नक्की ट्राय करून पहा। रखरखत्या उन्हामध्ये थंडगार अशी ही रेसिपी आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा। चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा।